नमस्कार. आज आपण काही नवनवीन घरगुती टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, ज्या आपला वेळ, पैसा, वस्तू आणि पदार्थ देखील वाचवतील. अशाच नवनवीन घरगुती टिप्स आणि ट्रिक्स बघण्यासाठी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहायला भेटतील. बऱ्याच वेळेला बाजारमधून आपण पपई घेऊन आलेलो असतो आणि ही पपई कधी अर्धी थोडीशी कच्ची असते. ही पपई जी आहे बघा तुम्ही, एकदम पूर्णतः ही पिकलेली आहे आणि ही कशामुळे पिकलेली आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे मी. पपई पिकवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी एक साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. छोटीशी ट्रिक आहे, ती करायची आहे आपल्याला, जेणेकरून पपई पूर्णतः पिकेल आणि टिकेलसुद्धा. तर काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी पेपर घ्यायचा आहे आपल्याला, न्यूजपेपर घ्यायचा आहे. कुठलाही न्यूजपेपर असेल तुमच्याकडे तो घ्या. तुमच्याकडे जर न्यूजपेपर नसेल, हल्ली न्यूजपेपर येत नाही घराघरांमध्ये, तर कॉटनचा कपडा, ओढणी वगैरे घेतली तुम्ही तरी देखील चालेल. पण न्यूजपेपर जर असेल तर अगदी उत्तम. आणि अशा प्रकारे गुंडाळून आपल्याला पपईला ठेवायचं आहे. एका सुक्या ड्राय व्यवस्थित जागेवर आपल्याला ठेवायचं आहे. याने काय होणार आहे, आपली जी पपई आहे ती व्यवस्थित सगळ्या बाजूने व्यवस्थित पिकणार आहे. आणि शिवाय चिलटं, आपल्या घरात जे चिलटं होतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये, ते चिलटं फळं खराब करत नाही. असे जर रॅप करून जर तुम्ही फळं ठेवली पेपरमध्ये तर चिलटं निश्चितच आपले फळं जे आहे ते खराब करत नाही. तर 1-2 दिवसामध्ये आपले फळं जे आहे पावसाळ्याच्या सीझनमध्ये खराब होत असतात. तर असं होऊ नये यासाठी काय करायचं आहे, जे आपली फळं आहे ते पेपरमध्ये जर तुम्ही अशा प्रकारे रॅप करून ठेवली, फ्रीजमध्ये ठेवायची अगदी काही गरज नाही. करून पहा. बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये आपल्याला अंडी बॉईल करायची असतात. अंडी बॉईल करत असताना, ती बॉईल होत असताना, अंडी उकडताना ती काय होतं, फुटतात. आणि ही अंडी फुटल्यानंतर एकाला एक लागून फुटतात ती, किंवा भांड्याचा धक्का लागल्यामुळे देखील फुटतात. तर अशा वेळी काय करायची, काय दक्षता घ्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. काय करायचं, अंडी बुडतील एवढं पाणी घ्यायचं आहे. पूर्ण अंडी बुडाली पाहिजे यामध्ये, असं पाणी घालायचं आहे आपल्याला पातेल्यामध्ये. अंडी जर फुटली तर पूर्ण पातेल्याभर बल होऊन जातो त्याचा आणि शिजत नाही व्यवस्थित. आणि तर ही पद्धत तुम्ही वापरून बघा. एक चमचाभर, मोठा चमचाभर आपल्याला मीठ घालायचं आहे. पूर्ण अंडी बुडतील एवढं पाणी घालायचं आहे आपल्याला. त्यानंतर एक मोठा चमचाभर आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि अंडी जी आहे ती 8 ते 9 मिनिटच फक्त आपल्याला बॉईल करायची आहे. आणि ही अंडी जी आहे ती आपल्याला मीडियम गॅसवर बॉईल करायची आहे. लक्षात घ्या, अंडी ही मीडियम गॅसवरच बॉईल करून बघा. बऱ्याच वेळेला बांगड्या ज्या आहे मोठ्या किंवा छोट्या असतात. छोट्या बांगड्या ज्या असतात आपल्या हातामध्ये जात नाही. अशा वेळेला काय करायचं, छोट्या म्हणजे फारशा छोट्या नसतात, आपल्या हाताला व्यवस्थित असतात. पण ह्या हात आतमध्ये घालत असताना ज्या काचेच्या नाजूक बांगड्या असतात त्या खूप दिसायला ॲट्रॅक्टिव्ह असतात, पण आपल्या हातात घालत असताना ती बांगडी जी आहे ती टिचल्या जाते. अशा वेळेला काय करायचं, एक प्लास्टिकची पिशवी घ्यायची आहे, छानपैकी व्यवस्थित प्लास्टिकची पिशवी हातामध्ये घालून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला पिशवी हातात घालून घेतल्यानंतर बांगड्या ज्या आहेत 3-3, 4-4 ह्या बांगड्या आपल्याला आतमध्ये घालायच्या आहे हातामध्ये. काय होतं, ज्यावेळेस तुम्ही बांगड्या परत काढणार आहात त्यावेळेस देखील तुम्ही पिशवीचा वापर केला तरी देखील चालेल. तुमच्या बांगड्या ज्या आहेत ते इझिली निघतील. आणि तुम्ही बघू शकता अजिबात फुटत नाही, पटकन दिशी काचेच्या बांगड्या आहे ह्या, तुम्ही बघू शकता डिझाईनच्या, आणि त्या पटापट आतमध्ये जात आहे. तर अशाच पद्धतीनं जर तुम्हाला बांगड्या ह्या व्यवस्थित हातामध्ये घालायच्या असतील, न फुटता, नाजूक बांगड्या असतात काचेच्या, न फुटता घालायच्या असतील, तर ही पद्धत तुम्ही वापरून बघा. तुम्हाला नक्की आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि आजचा व्हिडिओ आपला कुठपर्यंत पोहोचला हे देखील मला सांगायला विसरू नका. त्यानंतर पिशवी अशी व्यवस्थितरित्या काढून घ्यायची आहे आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या अशा घट्टसर बांगड्या आपल्या हातामध्ये गेलेल्या आहे आणि दिसायलाही छान दिसतात. ह्या बांगड्या जर थोड्याशा घट्ट असतील हाताला तर दिसायला छान असतात ह्या, आणि कम्फर्टेबल पण वाटत असतं. तुम्ही ही पद्धत नक्की करून बघा. पावसाळ्याचे दिवस आहे, घरामध्ये चिलटं येत असतात, मच्छर येत असतात, घरामध्ये कुबट उबट इतका घाणेरडा वास येत असतो, ओल्या कपड्यांचा वास येत असतो. अशा वेळेला साधी आणि सोपी पद्धत वापरायची आहे. आपल्याला धूप तयार करायची आहे. या ठिकाणी मी धूप घेतलेली आपल्या घरामध्ये असते तीच घेतलेली, तिला थोडं कुस्करून घ्यायचं आहे.
इतका आरोमा मस्त येतो ह्या पद्धतीने जर तुम्ही धूप लावली तर तिचा आरोमा खूप सुंदर येतो. आणि काय करायचं, 2 तमालपत्र घ्यायचे आपल्याला, ते दोन्ही मधोमध कट करून घ्यायचे व्यवस्थितरित्या, असे तोडून घ्यायचे आणि ते पण धूपवर घालायचे आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला यामध्ये काय घालायचं आहे, आपल्याला यामध्ये कापूर देखील घालायचा आहे आणि आपल्याकडे जे लवंग असतात त्या लवंगा देखील घालायच्या आहे. काय करायचं, 2 ते 4 लवंगा घालायच्या आहे आपल्या यावरती. इतका छान आणि सुंदर वास दरवळतो. पण त्याचसोबत आपल्या घरामध्ये जर चिलटं असतील, घरामध्ये कुबट वास येत असेल तर तो देखील संध्याकाळच्या वेळेस नाहीसा होतो. तुम्ही जर ही धूप रोज लावली तर घरामध्ये कुबट असा वास येत नाही. आणि आपल्याला काय करायचं आहे, हा भीमसेनी कापूर घेतला आहे मी. तुमच्याकडे जर साधा कापूर असेल तर तो घ्या, काहीच हरकत नाही. भीमसेनी कापूर जो आहे तो थोडा जास्त वेळ जळत असतो, त्यासाठी मी भीमसेनी कापूरच वापरला आहे. तुमच्याकडे जो असेल तो घ्या. 2-4 दाणे मी तांदळाचे घातले आहे आणि तांदूळ आपला साधाच आहे आणि कापूर असेल तर तिथे तांदूळ असला तर कापूर जरा जास्त वेळ चालत असतो. आणि अगरबत्तीच्या साहाय्याने मी हे पेटून घेत आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने पेटून घ्या आणि याचा वास जो आहे तो आपल्याला खूप सुंदर येणार आहे घरामध्ये. घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये तुम्ही जर ही डिश ठेवली, जर तुमच्याकडे जे भांडं असतं बघा धूप पेटवायचं, त्यामध्ये तुम्ही पेटवा. माझ्याकडनं मी डिश घेतली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि हे जे भांडं आहे आपल्याला व्यवस्थितरित्या एखाद्या कोपऱ्यामध्ये, जिथे पडदा नसेल, जिथं लहान मुलं जात नसेल, अशा ठिकाणी व्यवस्थितरित्या आपल्याला काळजीपूर्वक ठेवायचं आहे आणि त्याकडे लक्ष द्यायचं आहे. हे जसजसं पेटत जातं तसतसा याचा सुगंध हा जो आहे खूप सुंदररित्या घरामध्ये दरवळत राहतो. बऱ्याच गोष्टी यामध्ये टाकल्यामुळे याचा वास जो आहे, सुवास जो आहे तो घरभर दरवळत असतो. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही कोपऱ्यामध्ये एका ठेवून दिलं तर व्यवस्थित त्याचा वास खूप छान असा दरवळतो. ही पद्धत जी आहे तुम्ही नक्की करून बघा. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.